प्रकारचा असणार। व्हाईट टी शर्ट मध्ये जो संघ तुम्हाला दिसतोय तो खालापूर तालुक्यातील जय मल्हार वाशिवले आणि जो रेड टी शर्ट मध्ये तुम्हाला दिसतोय हा भिवंडी तालुक्यातील देवराज 11 वेहले। कोणता तालुका आता इथे वरचढ ठरणार? टॉस जिंकून निर्णय होता ललितचा फिल्डिंग करण्याचा, चेसिंग त्यांनी केलं होतं त्यामुळे चेसिंगचा निर्णय पुन्हा एकदा स्वीकारला आणि आता लढाई होणार ती या दोन संघामध्ये। आणि त्यानंतर मात्र मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि त्यानंतर दोस्ती 11 भडवल B+ यांच्यामध्ये यानंतर मॅच होईल। बरेचसे प्रेक्षक या लाईव्ह स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आज खरं तर 2:15 वाजले तरी 250 पेक्षा जास्त प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात। ही खासियत या स्पर्धेची आणि चारही रजनीमध्ये आपण प्रेक्षकांची मोठी गर्दी आणि मोठी संख्या या ठिकाणी पाहिलेली आहे। विलासजी भोरडे यांच्याकडून कॅश प्राइज आहे। पहिल्या चेंडूवरती षटकार आला, रोख रक्कम 500चा कॅश प्राइज असेल। आणि देवराज 11 वेलेकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। खरं तर मागचा सामना गाजवला तो विजेंद्र पाटीलने, पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला विजेंद्र दिसेल। आणि इथून मात्र जय मल्हार वाशिवलीकडून पहिला बॉलिंग अटॅक पॉवर प्ले मध्ये आणि गणेश मोडक दादा आणि हरिचंद्र शेठ जाधव आपणच विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। नरेश दादा आपली या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत आहेत। जय मल्हार वाशिवलीकडून पहिली पॉवर प्लेची ओव्हर इथून सुरू होईल। 4 ओव्हरची मॅच आहे आणि रफटफ मॅच होणार कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत। एका बाजूला बॅटिंग करणारा भिवंडी तालुका तर दुसरीकडे खालापूर तालुका। नरेश दादा मिनमिने गणेश दादा खरं तर सर्वांचे आभार ते व्यक्त करतात आणि जबरदस्त रंगणार ही सामन्याची पहिली ओव्हर। पहिलाच बॉल पॉवर प्लेची ओव्हर आहे। ऑन साईडला खेळला, खेचून मारायचं होतं पण इथून एक धाव आला आणि आता मात्र खरं तर ज्या खेळाडूवरती नजर आहे स्ट्राईक रोटेट झाली समोरून मात्र एका धाव्याची ही श्री गणेशाची पहिली धाव होती। आणि या स्पर्धेचं खरं तर जे नियोजन तुम्ही पाहिलं ना, ज्या पद्धतीने नियोजन करण्यात आलं, संघाचे लॉट्स पाडणं असू द्या, त्यानंतर संघांचा प्रवेश, त्यांना कॉल करणं, इतर सर्व गोष्टीमध्ये परफेक्ट नियोजन केलं। संभाजी पथारे सर यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। नरेश दादा मिनमिने आणि गणेश दादा मोडक यांच्या वतीने, त्याचबरोबर आमचे तीनही अंपायर मिलिंद कोळंबे, राज भोईर, त्याचबरोबर संदीप गायकवाड सर यांचं देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय। रुद्राणी 11 विलासजी शेळके साहेब यांचं देखील खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी आहे, त्यांचं देखील आभार। कट केलाय चेंडू, क्षेत्ररक्षक आलेत, बॉल हातातून थोडा वेळ निसटला होता पण पकडलाय चेंडू। 2 बॉलमध्ये 2 सिंगल, देवराज 11 वेलेची ही सुरुवात। 6 चेंडू आणि 6 षटकार जो खेळाडू लगावेल त्याच्यासाठी उरण तालुका संपर्क प्रमुख प्रदीप म्हात्रे यांच्याकडून 10 किलोचा बोकड असणार आहे। आणि समोर जो बॅनर आहे भास्कर भाऊ दिसले यांचा त्यावरती षटकार ठोकला तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। 2 बॉल 2 धावा जय मल्हार वाशिवली। समोर होता चेंडू, व्हाईट बॉलची फेक झाली, पंच राज भोईर सरांचा इशारा आला, एक्स्ट्राची धाव खर्च करतोय। खरं तर या मॅच मध्ये एक्स्ट्राच्या धावा रोखाव्या लागतील जय मल्हार वाशिवलीला। एक धाव महत्वाची आहे कारण दुसऱ्या बाजूला वेले देखील एक ताकदवान संघ आहे आणि त्यांच्या विरोधात ही सुरुवात। 3 धावा झाल्यात पहिल्या 2 चेंडूमध्ये। बॅटिंग करतोय भावेश, स्ट्राइक वरती आहे। गोलंदाजाचा हा चेंडू, इथे देखील चांगल्या बॉलची फेक झाली आणि पूर्णपणे लास्ट मोमेंटला ताकद झोकतोय। बाहेर चेंडू ठेवला होता, इथून फलंदाजाला चेंडूला चेस करावं लागला आणि निखिल आहे जो जय मल्हार वाशिवलीचा पॉवर प्ले मधला पॉवर पॅक बॉलर आहे, जिथून धावा अगदी कमी धावा तो खर्च करतोय। आणि समोर असणाऱ्या भावेशला इथून चेंडूचा टप्पा ओळखून चांगले शॉट इथून मारावे लागतील। धावसंख्या ती मात्र 3। तीन धावा फलकावरती आहेत। 3 बॉल इथून संपलेत ते गोलंदाज निखिलचे जय मल्हार वाशिवली। आज गोलंदाजीमध्ये
भरपूर चांगला परफॉर्मन्स यांचा झाला आणि वेलस संघ फलंदाज तयार आहे. भावेश ऑन स्ट्राईक, खाली राहिला चेंडू, अपेक्षित हाईट मिळाली नाही आणि निखिलने इथे डॉट बॉल काढलाय. बॅक टू बॅक डॉट बॉल, 3 धावा, 2 सिंगल 1 वाईट, 2 डॉट बॉल. निखिलने या षटकाची अत्यंत चांगल्या पद्धतीने पेशकश सादर केली आणि भावेशला इथून मात्र थोडं नियंत्रणाखाली ठेवलं. प्रयत्न भरपूर आहेत भावेशचे, बॉल बॅटवरती येत नाही येतो भावेशच्या. ताकद लावली ऑन साइडला, मिड ऑन मध्ये खेळाडू होता, शरीराचा वापर केला, चेंडूला अडवला, आधी स्टॉप केला चेंडू आणि सिंगल रनने स्कोर इथून एका धाव्याने वाढेल. धावा संख्या ती 4, 5 चेंडू आणि 4 धावा. ही परिस्थिती जय मल्हार वाशिवलीच्या अगेन्स्ट उमरोली टीमने बनवली होती, पण शेवटच्या ओव्हरवरती षटकार खेचत एसबीसीसी उमरोलीला पराभव दिला. ललितचा तो षटकार होता आणि इथून निखिल आता पॉवर प्लेला समाप्त करेल आणि समोर येतो बायकरमॅन विजेंद्र पाटील. बायकरमॅन विजेंद्र पाटीलचा फटका हवेत आहे. पॉवर प्ले मध्ये हा शॉट येणं गरजेचं होतं. सर्कलच्या बाहेर चेंडू गेला, ढकलण्याचा प्रयत्न झाला, लास्ट मोमेंटला चेंडूला अडवलंय. 1 2 3 धावा इथून पूर्ण आणि षटक क्रमांक पहिलं 3 धावांनी समाप्ती होईल. पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर झालाय तो मात्र 7 या अंकावरती. सुरुवात थोडी सावध झाली, पण फिल्डिंग लाजवाब होती जय मल्हार वाशिवलीची. लास्ट मोमेंटला चेंडूला आतमध्ये ढकललं. स्वतःचा बॅलन्स जरी बाउंड्री लाईनच्या पार त्याने नेला असला तरी आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली. पण देवराज 11 वेलसाठी जी स्ट्राईक हवी होती ना, विजेंद्र पाटील स्ट्राईक त्यांच्याकडे, कारण नुकताच 2 दिवसापूर्वी मयूर पिसेकर यांच्या क्रीडांगणावरती मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकून आलाय विजेंद्र पाटील आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे. कदाचित ही सायकल भिवंडी तालुक्यात घेऊन जाण्याचा इरादा जरूर असेल, पण जय मल्हार वाशिवलीचं आव्हान मोठं आव्हान आहे. खालापूर तालुक्यातील हा देखील एक नामवंत संघ सध्या 2 हात करतो आणि 4च ओव्हरची मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये रन्स आले तर मात्र 7, एकही विकेट आतापर्यंत आउट झालेली नाहीये आणि विरोधात मात्र आता ओव्हर नंबर 2 ला गोलंदाजाला इथून इन्व्हाइट केलं जाईल. निखिलने चांगलं षटक टाकलं पॉवर प्ले मध्ये, धावा त्याने रोखल्या, एकही बाउंड्री त्याने दिली नाही. ही एक स्ट्रॉंग बाजू राहिली गोलंदाजीची जय मल्हार वाशिवलीच्या निखिलची. आता ओव्हर नंबर 2 ला एंड मात्र चेंज झालाय आणि एंड चेंज झाल्यानंतर गोलंदाज देखील बदललाय, पण विजेंद्र पाटीलचा खेळण्याचा स्टान्स आता दुसऱ्या एंड कडून कसा राहील. पहिलाच बॉल मागे खेळाडू आहे, हातातून चेंडू निसटला. 1 रनने स्कोर 8 या अंकावरती. आता तुम्हाला रात्रीचे 2 वाजून गेले. आताच्या मॅचेस तुम्हाला कमी स्कोरच्या दिसतील, पण लास्ट बॉल पर्यंत रंगणारे या मॅचेस तुम्हाला दिसतील. षटकार फार कमी येतील, पण सिंगल डबल स्कोर उभारावा लागेल, कारण इथे एक धाव जेव्हा चेसिंग होते ना तेव्हा एक धावेचं महत्त्व फार होतं. मग पहिल्या इनिंगमध्ये झालेलं मिस्टेक याचा विश्लेषण जरूर आपण करत असतो. इथून मात्र हवे ते चेंडू पकडली, कॅच, झटका दिलाय फलंदाज इथून बाद. भावेश बॅक टू द डगआउट. भावेशला इथून परतावं लागेल. कॅच आउटच्या स्वरूपात भावेश आउट झाला. देवराज 11 वेलस संघ नवीन बॅटरने एंट्री करा, जास्त उशीर आपण करू नका, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. भावेश आउट झालाय, झटका आलाय. खरं तर समीरभाई तांडेल यांनी पुरस्कृत केलेला जर्सी परिधान करून जय मल्हार वाशिवली संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. ओम साई मोटर्सचे ओनर समीरभाई तांडेल 0029 हा त्यांचा लकी नंबर आणि त्यांनी पुरस्कृत केलेला जर्सी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि खरं तर खालापूर तालुक्यामधून आता बरेचसे प्रेक्षक स्मार्ट टीव्ही मोबाईल फोनवरती पहिल्या राऊंडचा देखील सामना पाहत होते. राज म्हात्रे यांनी वयालवरून शुभेच्छा दिल्या जय मल्हार वाशिवली टीमला, कारण आपल्या परिसरातील संघ कर्जत तालुक्यात आला आणि या संघाचा दमदार परफॉर्मन्स व्हावा ही देखील खालापूरकरांची इच्छा आहे. पण भिवंडी तालुक्यातून दूरचा प्रवास करून देवराज 11 वेहले हा संघ देखील आलाय, त्यामुळे या संघाला देखील आपली ताकद इथे दाखवावी लागेल. कर्जत परिसरामध्ये आपल्या नावाचा दबदबा प्रस्थापित करायचा आहे. दोस्ती चषकाची स्पर्धा इथे दोघांनाही जिंकायची आहे, पण जिंकणार तर एकच आहे. लढाई इथून दमदार आहे. स्कोर आहे तो मात्र 7 या अंकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रवीण आलाय जय मल्हार वाशिवलीचा आणि समोर आहे तो मात्र नवीन फलंदाज राजन. फटका भारी आहे, गॅप मध्ये ढकललाय चेंडू. दुसरा धाव्याचा प्रयत्न केला जाईल.
बॉल हातामध्ये येईल, कव्हर अप केला जाईल, फेक होईल, तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट. राजन अतिशय हुशार फलंदाज आहे. चेंडू आल्यानंतर थोडा खाली होता, राजनने ढकलला चेंडूला आणि 2 धावा इथून लवकर कंप्लीट केल्या आणि पुन्हा फलंदाजी स्टान्स वरती तो सज्ज. स्कोर आहे तो मात्र 9. ओव्हर नंबर 2 इथून सुरू आहे. गोलंदाजीसाठी प्रवीण आहे आणि प्रवीणच्या गोलंदाजीवर एखादा हिट खेळण्यासाठी राजन जरूर चान्स घेईल, कारण स्कोर इथे फटका भारी आहे. समोर खेचलाय, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध काढलाय तो चौकार. तर रात्र झालेली आहे, एक डोळा खरं माझा थोडा चमकतोय, त्यामुळे कारणास्तव एक धाव कदाचित मला कमी दिसली असावी. एक इथून चौकार खेचलाय तो मात्र राजनने. चान्स तर घ्यायला हवी आहे, कारण स्कोर पाहिजे. जय मल्हार वाशिवलीने आधीच्या मॅच मध्ये धावसंख्या चेस केली आहे, पुन्हा तोच डिसिजन गेलाय. धाडसी निर्णय होता कर्णधार ललितचा. लौदाजी बदे साहेबांचं आगमन, साहेबांना झोप काही लागेना आणि स्पर्धा पाहिल्याशिवाय करमेना अशी परिस्थिती आहे. गोलंदाज तयार प्रवीण. थोडा गेम प्लॅन चेंज तर करावा लागणार नाही, पण फिल्डिंग थोडी चेंज करावी लागणार आहे, कारण राजन इथे अटॅकिंग मोड मध्ये आता स्ट्राईक वरती आहे. पुन्हा एकदा अटॅक चढवला ऑन साइडला, टप्पा वेगवान होता, हातात चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न झाला. बॅक टू बॅक बाउंड्रीज, बॅक टू बॅक चौकार खेचले ते मात्र राजनने. प्रवीण वरती थोडं प्रेशर क्रिएट केलंय. या 2 चौकारांनी स्कोर देखील आता पुढे चाललाय. जो स्कोर थांबला होता, ज्या स्कोर वरती असं वाटलं की दबाव आहे, पण तिथे फलंदाज राजनने पूर्णपणे प्रेशरला फेकून दिला आणि 2 चौकारांनी स्कोर झालाय तो मात्र 18. देवराज 11 वेले संघ आता पारी पूर्णपणे मेंटेन करत असताना राजनची फटकेबाजी. प्रवीणला आता डॉट बॉल काढावे लागतील. जय मल्हार वाशिवली टीमला इथून चांगल्या गोलंदाजीचा नमुना पेश करावा लागेल. स्कोर 18 पर्यंत. प्रवीणचं हे षटक जय मल्हार वाशिवली कडून. फटका भारी आहे, भरपूर ताकद, ठोकलाय तो षटकार. राजनच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार आलाय आणि टीम मीटिंग आता बोलवण्यात आली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये जय मल्हार वाशिवलीच्या प्रवीण वरती अटॅकिंग मोड मध्ये होता तो मात्र राजन. गेल्या त्याने 2 धावा घेतल्या, त्यानंतर 2 चौकार आणि षटकार, म्हणजे 16 धावा 4 चेंडू मध्ये केल्या त्या मात्र राजनने. खतरनाक बॅटिंग केली आणि स्कोर पोहोचलाय तो मात्र 20 या धावसंख्येवरती. 24 या धावसंख्येवरती. देवराज 11 वेले संघाचा 12th मॅन शांत आहे, पवेलियनचं मात्र पूर्णपणे लक्ष. 24 धावा फलकावरती आहेत. खतरनाक बॅटिंग करतो तो मात्र राजन. 12th मॅन शेवटपर्यंत स्टेजच्या खाली उतरणार नाही. 24 धावा झाल्यात. खतरनाक बॅटिंग राजनची. 4 ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्याच ओव्हरमध्ये आपली ताकद पेश केली आणि खरं तर या बॅटिंगची गरज होती, कारण जिथून मात्र जय मल्हार वाशिवली टीमने पहिल्या ओव्हरची जी निखिलने पॉवर प्लेमध्ये धावसंख्येला थोडा थांबा दिला होता, तिथे मात्र आता धावगती वेगाने वाढवली ती मात्र राजनने. 24 धावा. जांभलीचा माळे प्रसिद्ध मैदान. काय जबरदस्त खेळपट्टी आहे, अगदी सपाट असं मैदान. 11 टॉवर आहेत, लाईटचे 11 टॉवर आहेत. लक्ष्मणजी धुळे साहेब देखील अर्धी झोप पूर्ण करून आता इथे पोहोचलेले साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत. 3ऱ्या ओव्हरला शुभारंभ. पहिलाच बॉल विकेट किपरच्या हातातून निसटलाय. विजेंद्र पाटील साठी हा चेंडू होता. डॉट बॉल. ओव्हर नंबर 3 सुरू झालेली आहे आणि विजेंद्र पाटील ज्याला खरं तर आउट करण्यासाठी गेम प्लॅन आहे आणि त्याच्यासाठी हा चांगला चेंडू होता तो मात्र जीवनचा. जीवन टू विजेंद्र पाटील, दोघांमधील फाईट मात्र चांगली आहे. फटका भारी बायकर मॅनचा हा षटकार. देवराज 11 वेहले भिवंडी तालुक्यातील हा संघ, या संघाचा बायकर मॅन विजेंद्र पाटीलने ठोकला जीवनला षटकार. स्कोर झालाय तो मात्र 30.
विजेंद्र पाटील पूर्णपणे ऑब्झर्वेशन, त्यानंतर चुकीच्या चेंडूवरती फटक्यांची साजेशी खेळी साकारतो तो बायकर मॅन विजेंद्र पाटील. मानिवलीवरून अक्षय दळवी दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या समवेत देखील आपण पाहतोय. आपण व्यासपीठावरती यावं अक्षय दादा. विजेंद्र पाटील स्कोर मात्र 30 वरती पोहोचलाय. जीवनला इथून षटकार खेचलाय. पुन्हा एकदा प्रयत्न आहे. झेलची संधी. कॅच ड्रॉप. सातत्याने चुका घडतात फिल्डिंग मध्ये आणि त्याचा बेनिफिट मिळतंय ते देवराज 11 वेले संघाला. सोप्पा झेल होता, समोर होता चेंडू, तेवढी धाव करण्याची देखील गरज नव्हती, पण सोपी कॅच ड्रॉप केली. इथून धावा मिळतील देवराज 11 वेले संघाला. एकच धाव घेतली. 31 धावा आहेत. 2 ओव्हर 3 चेंडू, 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही संघांनी लक्षात ठेवावं आणि 20 मिनिटात ही इनिंग संपली पाहिजे याकडे देखील आपण लक्ष द्या. जास्त अधिकचा वेळ घेऊ नका. समोर आलाय तो आता जीवनच्या विरोधात बॅटिंग करण्यासाठी. खरं तर बऱ्याच चेंडू पासून जो स्ट्राईक वरती नव्हता आणि इथून फटका हवेत आहे. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली. कॅच ड्रॉप. आणखीन एक घोडचूक घडली आहे. जीवन इथे स्वतःवरती थोडा नाराज असेल आणि खरं तर जयमल्लार वाशिवलीची टी शर्ट जर जर्सी पाहिली ना तर रात्रीमध्ये आकर्षक जर्सी. आणि वा, बायकर मॅनचा आणखीन एक धमाका, आणखीन एक ब्लास्ट. विजेंद्र पाटीलचा येतोय षटकार दुसरा. स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाने स्टेजशी संपर्क साधावा. नरेश दादा मिनमिने आणि त्यांचा संपूर्ण संघ यांनी स्टेजकडे यावा. आणि हरेश जुले गेल्या 4 रात्रीमध्ये ज्यांनी खरं तर सर्व आयोजन कमिटीच्या चहाची जेवणाची व्यवस्था केली, हरेश जुळे दादा यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. दादा सहर्ष स्वागत आहे आपलं. अडोतीस धावा या षटकाराने. जीवनचे 5 चेंडू संपले. 14 धावा जीवनने खर्च केला. बायकर मॅनला थांबवणं थोडं इम्पॉसिबल होत चाललंय. 5 चेंडू 14 धावा दिल्या जीवनने. विजेंद्र पाटील पुन्हा स्ट्राईक वरती. चेंडूने टर्न मिळवलाय. एकच धाव. षटक संपलाय. 13च्या सरासरीने 3 ओव्हर मध्ये देवराज 11 वेलेने धावा केला. 39. 2 कॅच ड्रॉप केल्या. तिथून ताकद वाढली फलंदाजांची. विजेंद्र पाटीलने देखील षटकार घेतले. राजनने देखील 2 चौकार 1 षटकार खेळला. आणि या 2 खेळाडूंनी खरं तर बाकीच्या खेळाडूंना विश्रांतीचा काळ मात्र दिला. बाकीच्या अगदी आरामात बसून या मॅचची बॅटिंग इथून बघतात. तर वाशिवली संघ कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग करायची नाही. आता आपणास विनंती असेल की लगेचच आपण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावायचं आहे. शेवटचं षटक शिल्लक आहे. अवघ्या 4 षटकांचा सामना आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता शेवटचं 6 चेंडू शिल्लक आहेत. या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील ना, खऱ्या अर्थाने तो टार्गेट सेट केला जाईल आणि तेवढं मोठं आव्हान ते असेल ते जय मल्हार वाशिवली संघासमोर. चांगली फलंदाजी होते विजेंद्र पाटील. पहिल्या सामन्यामध्ये देखील त्याचा तडाखा पाहायला मिळाला. 1 मॅन आर्मीसारखा उभा राहिला आपल्या संघासाठी आणि जिंकून दिलं ते आपल्या संघाला कडाव संघासमवेत खेळताना. त्यानंतर आता वाशिवली आणि वेलेहे या 2 संघादरम्यान हा सामना सुरू आहे, ज्या ठिकाणी 3 षटकं संपली. 39 धावा झाल्या. गोलंदाज आपणास विनंती असेल की आपण लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवरती यायचे. बराचसा वेळ आपल्या संघाकडून घेतला जातोय, याची नोंद घ्यायची आहे.
शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये लगेचच सुरुवात करायची आहे, ज्या ठिकाणी डावखुरा गोलंदाज, वेगवान गोलंदाज, जोरदार अपील केली जाते, परंतु ऑफस्टमच्या थोडासा बाहेर पिच होणारा हा चेंडू होता त्या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती मिळत नाही. अशा प्रकारचे चेंडू आता मात्र टाकावे लागतील जय मल्हार वाशिवली संघाला, जेणेकरून कमीत कमी धावसंख्येवरती जर रोखलं तर त्या धावा बनवणं या रात्रीच्या वेळी सहज शक्य होतील, असं टार्गेट असणं गरजेचं असेल या विराद्याने. परंतु पुन्हा एकदा फटका जोरदार पाहायला मिळाला, चेंडू हवेमध्ये सरते शेवटी का होईना अजय सर, बऱ्याचशा झेल सोडल्यानंतर ही झेल मात्र महत्त्वपूर्ण झेल पकडली जाते आणि विजेंद्र पाटील यांच्या पारीचा अंत होतोय. तर 2 ते 3 झेल आपण पाहिल्या या सत्रामध्ये सुटल्या गेल्या, त्या मात्र जय मल्हार खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना धावा देखील मिळाल्या त्या मात्र वेहले संघाला. तर विजेंद्र पाटील या ठिकाणी बाद होतोय, चांगली झेल पकडली ऑफसाईडला लॉंग ऑफमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने आणि संघ मात्र 39 धावसंख्येवरती स्थिर आहे. 2 चेंडू टाकले, 2 चेंडूंमध्ये कुठलीही धाव अद्याप मिळाली नाही आणि आता 4 चेंडूंमध्ये किती धावा करणार यासाठी मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये, नवीन पॅटर्न गेलाय आणि तो आता पॅटर्न कशा प्रकारे असेल, कोणते फटके खेळेल, त्याच्याकडे कोणतं कौशल्य, ऑन साईडला खेळणार, ऑफ साईडला खेळणार, समोर खेळणार की मागे वळून खेळणार, आता त्याची फलंदाजी कशी आहे ते नक्की आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू अजून शिल्लक आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज निवडलाय जय मल्हार वाशिवली संघाने शेवटच्या षटकामध्ये. म्हणजे डावखुरे फलंदाज नेहमीच घातक ठरत असतात समोरच्या फलंदाजाला ना, आणि ते देखील यावेळी सिद्ध करून दाखवतोय तो हा गोलंदाज. समोर डावखुरा फलंदाज आणि त्याच्यावरती प्रहार चढवलाय, वेगाने चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. क्षेत्ररक्षक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जय मल्हार वाशिवली संघाचं. तत्पूर्वी मिळत आहेत त्या मात्र या ठिकाणी 2 धावा. 2 धावांनी धावफलक 41 धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये किती 50+ जर धावा झाल्या तर कदाचित अडचणीच्या होऊ शकतात, परंतु तितकीशी फलंदाजी देखील वाशिवली संघाकडे आहे. मागच्या सामन्यात चेस केल्या होत्या, या सामन्यामध्ये त्यांची देखील ताकद असणार आहे. वेगाने फळी फिरवली होती आणि आता स्ट्राईक चेंज करण्याच्या नादात या ठिकाणी कदाचित धावचित देखील होणार. हा वाईटचा चेंडू आहे, 1 धाव अतिरिक्त मिळेल आणि 42 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचेल. दुसरीकडे 1 धावचित होतोय. मैदानामध्ये धावचीतच्या स्वरूपात गडी बाद झाला. स्ट्राईक घेण्याच्या नादात त्या ठिकाणी धावचीत झाला. पुढील चेंडू असणार आहे तो नवीन या चौथ्या गोलंदाजाचा. तर लवकरात लवकर थोडासा मिलिंद कोलंबे सर आणि राज भोईर सर आपल्यास विनंती असेल, कुठल्याही प्रकारचा थांबा न घेता आपण मॅचमध्ये लक्ष फोकस करायचे. फटका चांगला आहे, त्या ठिकाणी 1 बाउन्स अडवण्याचा प्रयत्न केला परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. हा देखील एक चौकार येतोय. 41 आणि 4 45 धावा. 45 धावा धावफलकावरती नितेश सर सांगतायत. 46 वाईटची 1 धाव होती. 46 धावा. ज्या वेळेस चुकीची धावसंख्या या ठिकाणी घेतली जाते ना, वेले संघ लगेच खडबडून जागा होतोय. त्यांना माहिती आहे म्हणजे किती लक्ष बारकाईने लक्ष ठेवून आहे तो संघ. एक धावेवरती त्यांचं लक्ष या ठिकाणी आहे. नक्कीच 46 धावा झाल्या. उर्वरित चेंडूमध्ये चांगला चेंडू टाकला, अगदी जीवाच्या आकांताने. म्हणजे ज्यावेळी चेंडू डिलिव्हर करतो ना, त्याच्या गोलंदाजाच्या तोंडातून एक वेगळाच आवाज येतोय आणि म्हणजे पूर्ण ताकदीनिशी तो या ठिकाणी या स्पर्धेमध्ये चेंडू टाकतोय. जीव पणाला लावून आपली गोलंदाजी करतोय. त्याला माहिती आहे की किती महत्त्वाची मॅच आहे आणि या मॅचमध्ये विजय तितकाच महत्त्वाचा आहे, गडी बाद करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कदाचित शेवटचा चेंडू शिल्लक असावा आणि शेवटच्या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं, परंतु झेल सोडली जाते. 1 धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि
क्षेत्ररक्षण काय करत होता या ठिकाणी. आणि धावचीतच्या स्वरूपात या ठिकाणी गडी बाद होते. पंच धावा किती असतील. चौकाराची डिसिजन घेतील नक्की, परंतु तोपर्यंत धावा किती काढल्यात. हॅलो हॅलो. तर वेले हे संघ आपण डगआउट्स मधून लगेचच उठायचे आणि फिल्डिंगच्या दिशेने रवाना व्हायचे, कारण वेळ वाया घालू नका. वेळ महत्त्वाचा आहे. आपल्याला या अंधारमय प्रकाशातच या ठिकाणी आपल्याला मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. सूर्योदय होऊ देऊ नका. चला चला दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण वेले संघ आपण थांबू नका प्लीज, विनंती असेल मित्रांनो. आपण लगेचच मैदानाकडे रवाना व्हायचे. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाचा संघनायक आणि दोस्ती 11 बडवल संघाचा कर्णधार आहे. सर स्कोर इथून आपण अपडेट करा आणि एक्झॅक्ट किती टार्गेट आहे ते जयमल्लार वाशिवली संघाला आपण सांगा. दोन्ही टीमच्या कर्णधार आपण टॉस साठी लवकर या. मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि दोस्ती 11 बडवल B+ कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यात. सेकंड राऊंडची सेकंड मॅचचा टॉस इथे आपण करतोय आणि रोहिदास हिरामन मिनमिने दादांच्या हस्ते हा टॉस इथून आपण करणार आहोत. मिताली 11 श्री गणेश कासगावचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित होतोय. दोस्ती 11 बडवल संघाचा संघनायक आपणही या ठिकाणी लवकर यावं आणि टॉस इथून होणार आहे रोहिदास हिरामन मिनमिने दादांच्या शुभ हस्ते. टॉप 5 मध्ये जाणारे 4 संघ आम्हाला मिळालेले आहेत. स्वर्गीय भास्कर 11 अंजप, प्रथमच 11 धामोते, जिग्नेश आरोही 11 चेंजगे वंजारपाडा आणि त्यानंतर चौथा संघ येतो अंथराट वरेडी. कर्णधार या ठिकाणी येत आहेत. रोहिदास दादा आपण टॉस इथून उडवावा. मागील चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात आणि 2 धावांनी धावफलक वाढेल. संघ जाऊन पोहोचला 48 धावसंख्ये. टार्गेट असेल जय मल्हार वाशिवली संघासमोर 49 धावसंख्येचं. तर लगेचच मॅचला राज भोईर सर आपण सुरुवात करायची आणि यानंतर कुठली टीम मीटिंग देऊ नका, विनंती असेल आपल्याला. टॉस आपण या ठिकाणी करतोय. रोहिदास हिरामन मिनमिने यांच्या शुभ हस्ते. टेल इज द कॉल आणि हेड छापा. टॉस जिंकलाय मिताली 11 श्री गणेश कासगावने बॉलिंग करण्याचा डिसिजन स्वीकारला. 4 ओव्हर मॅच असेल, कॅप्टनाची नोंद घ्या. 4 ओव्हरचा सामना राहील आणि इथून आता विजयासाठी लक्ष या मॅच मध्ये 49 धावांचं टार्गेट असणार. देवराज 11 वेलने जशी इनिंग बॅलन्स केली, विजेंद्र पाटील होता, त्याच्या साथीला राजन होता, यांनी जशी संयमी पण आक्रमक पारी खेळली आणि संघाला 48 धावा उभारून दिल्या. जय मल्हार वाशिवली इथून सुरुवात होती या डावाची. पहिल्या धावेचा अटेम्प्ट, धाव पूर्ण श्री गणेश झाला धावेचा आणि 48 धावा येणाऱ्या 23 चेंडू लेग बायच्या स्वरूपात टीमच्या खात्यात धाव जाईल. 3 राऊंड पर्यंतचा जो तुमचा परफॉर्मन्स होईल, बॅटर बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी पारितोषिक त्या 3 मॅचच्या परफॉर्मन्सवर तुम्हाला दिली जातील, याची नोंद घ्या. 1 बॉल 1 धाव. विकेट किपर जबरदस्त कामगिरी. पंच या ठिकाणी तटस्थ आहेत, म्हणजे कुठलाही धोका नाहीये फलंदाजासाठी. धोका जरी नसला तरी डॉट बॉल आलाय. देवराज 11 वेल संघासाठी ही जमेची बाजू आहे, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे 2 खेळाडू फक्त बाहेर आहेत, बाकी पूर्ण क्षेत्र मोकळे आणि अशा खुल्या जागेमध्ये मात्र शॉट खेळण्याची संधी आहे. जय मल्हार वाशिवली चेसिंग साठी नेहमी पसंती देणारा हा संघ आहे.
आणि 2 बॉल मध्ये रन झाली आतापर्यंत एक. आणखीन एक चांगला बॉल. विकेट किपर क्लोज टू द स्टंप आहे. फलंदाजांना पुढे सरकण्याची चान्स देत नाहीयेत आणि धावा संख्या 3 बॉल मध्ये 1. आता मात्र हा संयम तोडावा लागणार आहे. 49 चेस करायचे जयमल्लार वाशिवलीला. राष्ट्रीय डॉट बॉल खेळले तर मात्र रिक्वायर्ड रन रेट वर इथून वाढत जाणार आहे. लोवर फुल टॉस. विकेट किपर कडे चेंडू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॉल स्टंप वरती लागला नाही. 4 बॉल आणि 1 धाव. जयमल्लार वाशिवली संघ 49चा पाठलाग करतोय. 4 बॉल मध्ये अवघी 1 धाव आहे. थोडं टेन्शन जरूर वाढेल पवेलियनचं, कारण पॉवर प्ले तिथे अवघी 1 धाव आहे ती जय मल्हार वाशिवलीची. शांतता आहे क्रीडांगणावरती. प्रेक्षक राजा अगदी शांतपणे बसून या स्पर्धेचा आनंद घेतोय. फटका भारी आहे. समोर ताकदीने खेचलाय. एका टप्प्याने चौकार. हा चौकार जर समोरच्या बॅनर वरती आला असता तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज होतं भास्कर भाऊ दिसले यांचं. ते 5,000 रुपये माझ्याकडे. जो कोणी मारेल त्याला मी थेट 5,000 रुपये भास्कर भाऊ दिसले यांचं त्या खेळाडूला देईल. टप्प्याने आला तरी 5,000 आणि डायरेक्ट लागला तरी देखील 5,000 आहेत. फटका दमदार होता. चौकार आला. 5 धावा. मागे 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 हुशारीने फिल्डिंग. फेक आणि त्या ठिकाणी बॅकअप नव्हतं. धाव पूर्ण झाली. बॅकअप नव्हता आणि षटक पूर्ण. धावा झाल्यात 6. 18 बॉल मध्ये रन्स पाहिजे त्या मात्र 43. स्पर्धेचे प्रमुख आयोजक गणेशदादा मोडक, नरेशदादा मिनमिने आणि दुर्वा 11 सावळे संघासाठी गणेशदादांनी काल अनाउन्समेंट केली, पण आज दुसरी अनाउन्समेंट झाली. ती मनेशदादा मोडक या संघाची पॅकरशिप स्वीकारणार. कर्जत रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मनेशदादा मोडक यांनी दुर्वा 11 सावळे संघाची पॅकरशिप मात्र स्वीकारलेली आहे. मनेशदादा आपलं मनापासून धन्यवाद. 6 धावा फलकावरती झालेले आहेत. 43 धावांची अजूनही गरज आहे. जय मल्हार वाशिवली संघ देखील भिवंडी तालुक्यातून आलेल्या देवराज 11 वेले संघाला पराभवाचा धक्का देईल का, याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. कारण वेले संघाचा देखील दमदार खेळ आहे. 6 धावा अवघ्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी खर्च केला. फिल्डिंग भारी आहे, बॅटिंग भारी आहे. कारण शिवशक्ती अवधूत 11 कडाव संघाला वेले संघाने पराभूत केलं होतं, जो रेड टी शर्ट मध्ये तुम्हाला दिसतोय, आणि उमरोली संघाला पराभूत केलं होतं तो संघ तुम्हाला व्हाईट टी शर्ट मध्ये दिसतोय. त्यामुळे दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला. आणि आता या दोघांमधून कोण पुढे येईल, क्वालिफाय मध्ये कोण इंटर होईल, यासाठी 18 बॉल आहे त्यांनी गरज होती 43 धावांची. खरं तर वेले संघाचा जो विकेट किपर आहे ना, आतापर्यंत क्लोज टू द स्टंप राहणारा सातत्याने हा विकेट किपर आहे. खेळाडूंवरती प्रेशर बनवण्याची रणनीती देखील त्याने आखली आणि समोर गोलंदाजांसाठी एक महत्वाचा रोल देखील तो निभावत असताना समोर चेंडू पाहावा लागेल, खेचावा लागेल, मोठा फटका आणावा लागेल, धावा फलकावरती इफेक्ट टाकावा लागेल. 17 बॉल आणि 43 धावांची गरज आहे. शांतता, संयम आणि आपल्या संघातील खेळाडूवरती असलेला विश्वास या मोठ्या मोठ्या संघामध्ये आपल्याला बघायला मिळतो. एका धावेचा प्रयत्न इथून केला जाईल. सिंगलने स्ट्राइक रोटेट झाला. लेग बायच्या स्वरूपातली ही धाव. 7 धावा. आता 42 पाहिजेत येणाऱ्या 16 चेंडू मध्ये. 16 चेंडू 42 धावा. स्कोर इथून मात्र 7 षटकार इथून खेचायचे 16 चेंडू मध्ये. षटकारांच्या परिभाषेमध्ये हा सामना 16 चेंडू आणि 42 म्हणजे 7 षटकार. खाली राहिला चेंडू. इथून अंपायर्स पाहणी करतात. राज भोईर सरांचं पूर्णपणे ऑब्झर्वेशन आहे. बॅटर सेफ आहे, पण 15 चेंडू 42. आता रिक्वायर्ड रन रेट वाढतोय. धावा यायच्या थांबल्यात. अवघ्या 7 धावा फलकावरती आहेत. 9 चेंडूंचा खेळ इथून संपलाय. देवराज 11 वेलेची ही गोलंदाजी, काय बॅटिंग केली होती कल्पेश सालुंकेने देवराज 11 वेलेच्या विरोधात. अगदी थोड्या फरकाने जरी पराभव झाला असला तरी देवराज 11 वेलेवरती जबरदस्त अटॅक चढवला होता तो कडाव संघाच्या कल्पेश सालुंकेने. बाहेर टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलची फेक झाली. 1 धाव इथून मिळाली. 8 धावा पाहिजे. धावा अजून 41. चेंडू आहेत ते 15 बॉल 41.
एकेका चेंडू नंतर मॅच तुम्हाला थोडी का होईना मागे पुढे सरकताना दिसेल. फटका ऑन साइडला खेळाडू देखील बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. धावले दोन्ही फलंदाज. पोहोचले त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. 10 धावा ऑन बोर्ड झालेले आहेत. 14 बॉल. मॅच जिंकण्यासाठी रन पाहिजेत अजूनही 39. 14 चेंडू 39 धावा. अजूनही खरं तर जय मल्हार वाशिवली संघ सलामीच्या जोडीवरती विश्वास ठेवू नये. कॉन्फिडन्स आहे या जोडीला की सुरुवातीपासून जर आपण सिंगल डबलने खेळलो, जर सेट झालो तर येणारी पुढची ओव्हर कदाचित आपल्या खात्यामध्ये. आणि या संघांचा अभ्यास असतो. पहिल्या राऊंडमध्ये विपक्षी टीमच्या कोणत्या 4 बॉलरने बॉलिंग केली, कोणत्या गोलंदाजचे चेंडू कसे पडले, कोणाला किती धावा आला, या सर्व गोष्टींचा ॲनालिसिस करूनच हे सेकंड राऊंडमध्ये उतरलेत. वाह, खतरनाक विकेट किपिंग. देवराज 11 वेले संघाच्या यष्टी रक्षकाने कॅच पकडली. बॅटर आउट. थँक्यू. नावाने खरं तर या स्पर्धेला मोठं सहकार्य विलाजी शिलके साहेबांचं. खतरनाक विकेट किपिंग. देवराज 11 वेले संघाचा यष्टी रक्षक आतापर्यंतच्या झालेल्या मॅचेस मध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी त्याने केली. आणि 2 ओव्हरमध्ये रन झाले 10. 12 चेंडूमध्ये रन्स पाहिजे 39. खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सिव्हिल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर विलाजी शेळके साहेबांचं कौतुक या ठिकाणी करतोय. कारण मागील 12 वर्षापासून खरं तर साहेब क्रिकेटपासून दूर होते, पण आपल्या मित्रांच्या आग्रहा खातर म्हणेल आणि आपल्या दिल दोस्ती दुनियादारीतील मित्रांनी जी स्पर्धा उभारली त्याला विलाजी शेळके साहेबांची साथ लाभली. आणि या स्पर्धेमध्ये 4 चांद लागले. कारण विलाजी शेळके साहेब, नरेशदादा आणि गणेशदादा मोडक यांनी उभारलेली ही स्पर्धा आता एक वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचली. रात्रीचे खरं तर तुम्ही बघितलं ना, घड्याला 2:51 झालं ना, आताही 270 पेक्षा जास्त प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. टॉस इथून नेक्स्ट मॅचचा झालेला आहे. टॉस इथून संपन्न केलेला आहे. मिताली 11 श्री गणेश कासगावने टॉस जिंकला आहे आणि डिसिजन येतो मग आता बॉलिंग करण्याचा. जेव्हा मित्रांची साथ लाभते ना, तेव्हा मित्र कधीच एकटा पडत नाही. मग कार्य कुठलंही असू द्या, ते कार्य पार नेण्याची जबाबदारी मित्रांनी जर स्वीकारली तर अशक्य असं काहीच नाही. म्हणून दिल दोस्ती दुनियादारीतील हे सर्व मित्र नरेशदादा, गणेशदादा आणि त्याचबरोबर विलाजी शेळके साहेब या स्पर्धेची उभारणी करत असताना आता मात्र इथून पहिलाच बॉल, रनआउटची चान्स. बॅटर आउट होईल. वाईट बॉल पंचांनी इथून घोषित केलाय, पण रनआउट इथून होईल. बॅटर आउट. थँक्यू. फलंदाज आउट झाले. 12 चेंडू 38 धावांची गरज आहे. 12 बॉल 38. प्रयत्न सुरू आहेत वाशिवली टीमचे. फटका हवेत आहे. खेळाडू थोडे मागे राहिले. या दरम्यान एक धाव. 11 बॉल 37. इक्वेशन बदलतंय. सामना बदलतोय. सामना पुढे सरकतोय. जसा जसा चेंडू येतोय तसा तसा धावा येत आहेत. पण सिंगल डबलने काही फरक पडणार नाही. आता धावसंख्येवरती ही मोठी धावसंख्या जर चेस करायची आहे, 11 चेंडू आहेत, 37 धावांची गरज आहे. षटकार पाहिजे, चौकार पाहिजे. स्कोर इथून कमी करावा लागणार आहे. बेगवान चेंडू. विकेट किपर डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतील का? स्टंपवरती चेंडू लागलाय आणि पंच इथून रेफर करतील. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. आणि इथून आता रनआउट आहे की नाही याचं चेकिंग केलं जाईल.
गणेशदादा मोडक यांचं लक्ष पूर्णपणे होतं, पण पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. आणि स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघाच्या सर्व खेळाडूंनी स्टेजशी संपर्क साधावा. टॉप 5 मध्ये जे संघ पोहोचलेत, जिग्नेश इलेव्हन, आरोही इलेव्हन, चेंज द गेम वंजारपाडा, आपणही रिपोर्टिंग करावं. त्यानंतर प्रथमेश इलेव्हन धामोते संघ, आपण इथे आला असेल तर आपणही कर्णधार रिपोर्टिंग करावं. अंथरडवरडी संघाचा कर्णधार आपण असेल तर आपण देखील रिपोर्टिंग करावं, कारण तुमची उपस्थिती, कारण यानंतर टॉप 5. यस, बॅटर सेफ आहे, कुठलाही धोका नाही, पण स्कोर मात्र अजूनही मोठा चेस करायचा आहे. 10 बॉल 36. 22च्या स्वरूपात लिहिलं, 10 बॉल 36 पाहिजेत. 10 चेंडू 36 पाहिजे. फटका आला स्वीपर मध्ये, खेळाडू वाट पाहतो, चेंडूची फेक वेगवान होती, फेक वेगवान होय, आणि इथून देखील रेफर करण्यात आलंय. 10 बॉल 36 होत्या, एक कंप्लीट होती. दुसरीसाठी मिलिंद कोळंबे सरांनी DRS घेतला. खरं तर KTC लाईव्ह इव्हेंट वरती आमच्या टेक्निकल ऑपरेटरचा आम्ही कौतुक करू. भरपूर सारे DRS, काल 2च मॅच होत्या, किमान 8 ते 9 DRS घेण्यात आले. टेक्निकल ऑपरेटरने जे काम केलं पहाटे 3:30 ते 4च्या दरम्यान, ते कौतुकास्पद होतं. अजिंक्य पवार यांची यूट्यूब लाईव्ह वाहिनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी जे काम केलं या स्पर्धेमध्ये, KTC लाईव्ह इव्हेंटचं देखील भरपूर कौतुक. आणि इथून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तिसरे पंच, यस, पाय स्पर्श झाला होता, त्या कारणास्तव मात्र फलंदाज सेफ आहे. 2 धावा मिळतील. आता 9 बॉल पाहिजे, धावा 34. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. सिंगल डबलने स्कोर चाललाय, षटकार येत नाहीये, चौकार येत नाहीयेत, आणि त्यासाठी एफर्ट्स, ताकद, पॉवर जनरेट करावी लागेल, कारण 9 चेंडू आणि धावा पाहिजे तर 34. वेग होता चेंडूवरती, सरळ सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू, बॅटचा फेस ओपन केला नाही, चेंडू जाऊ दिला, लेफ्ट केला, आणि आता 8 बॉल 34. जय मल्हार वाशिवली संघ चेंडूकडे पाहतोय, चेंडू ज्या स्पॉट वरती पडला त्या स्पॉट कडे खेळाडू पाहतोय, पण 8 बॉल 34. आता थांबून चालणार नाही, रिस्क घ्यावीच लागणार आहे. फटका मागे चाललाय, कॅच कलेक्ट केली, आणि इथून फलंदाज बाद. बॅट बॉल तेवढा प्रॉपर कनेक्शन होत नव्हतं, त्यामुळे विकेट येत राहिल्या. 7 बॉल 34 अजूनही पाहिजेत. 49चा टार्गेट होतं. 15 धावा फलकावरती आहेत. देवराज इलेव्हन वेलेस संघाचा बॉलिंग अटॅक वेगवान आहे, आणि त्याहूनही कामगिरी भारी आहे ती मात्र यष्टी रक्षकाची. 2 ओव्हरमध्ये क्लोज टू द स्टंप होता हा यष्टी रक्षक. क्लीन बोल्ड, मधली यष्टी उद्ध्वस्त केली. आणखीन एक धक्का. बॉलिंग अटॅक पॉवर प्ले पासून सुरू होताना जय मल्हार वाशिवली संघाच्या फलंदाजांना सुरुवातीपासूनच गोलंदाजावर कमांड ठेवता आली नाही. त्या कारणाचा सामना आता खरं तर मोठी धावसंख्या अजूनही चेस करायची आहे, पण इथून जरी चेंडू कनेक्ट झाला तरी देखील 6 बॉलमध्ये 34 धावा त्यांना चेस करता येते. 4 विकेट आणि अवघ्या 15 धावा 3 ओव्हरमध्ये केल्यात. त्या मात्र वाशिवली संघाने, वाशिवली संघ पहिल्या राऊंडमध्ये जिंकला नसता तर उमरोली संघ या परिस्थितीला आता खेळला असता.
वाशिवली संघाने काय जबरदस्त फाईट दिली. लास्ट बॉल वरती षटकार खेचला होता. तो षटकार आठवून आता 5 षटकार आणि 1 चौकार, 34 धावांची. जर 6 बॉल मध्ये धावसंख्या चेस करायची तर ते करावं लागेल. फिल्डिंग या ठिकाणी पाहतोय. मागे देखील कर्णधाराचं लक्ष आहे की एक्झॅक्ट फिल्डिंगमध्ये जे कॉम्बिनेशन आहे 4-5 बॉलर विकेट किपर अगदी तसं आहे की नाही, कुठे आपण चुकलोत की काय याचं सातत्याने ऑब्झर्वेशन करतोय. 6 बॉल 34 ची गरज आहे गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज आलाय आणि इथून मात्र जीवन जो सलामीला आहे त्याच्या नो बॉल इथून पंचांनी दिलाय. नो बॉल इथून पंचांनी दिला. एक सिंगल देखील आली. 2 धावा. मारुती माळी यांचं आगमन झालं. प्रथमेश 11 धामोते संघ आपण रिपोर्टिंग करा. चेंज द गेम वंजारपाडा संघ आपण रिपोर्टिंग करा. आंथरडोडी संघ आपण देखील रिपोर्टिंग करा. समोर चेंडू होता. फ्रीडचा चेंडू होता तो देखील मिस केला. आता 5 बॉल 32. एक तरी षटकार जयमल्लर वाशिवली टीम इथून आपल्याला प्रेझेंट करेल काय बघायचंय. प्रॅक्टिकली परफॉर्मन्सला फार महत्व आहे. जयमल्लर वाशिवली संघ खरं तर मागच्या मॅच मध्ये इतके षटकार खेळले की या मॅच मध्ये भरपूर सारे षटकार येते, कारण चेसिंग त्यांनी स्वीकारली होती. षटकारच आले नाहीत देवराज 11 वेलेच्या विरोधात. आणि फटका यावेळी ऑनसाईडला. टप्प्याने चेंडू विजेंद्र पाटीलच्या हातामध्ये. एकच धाव. आता धावा भरपूर राहिल्यात. खरं तर ताकद संपली नाही, पण मनामध्ये जो जिंकण्याच्या आशा होत्या ना त्या थोड्या मावळल्यात. क्लीन बोल्ड. दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅटर आउट. B+ आणि पहिला परफॉर्मन्स भारी खेळला त्यांनी. व्हाईट बॉल. 3 बॉल 30 धावांची गरज आहे. 3 बॉल 30. सामना खरं तर आता फॉर्मॅलिटी खरं तर पूर्ण करतोय, कारण जय मल्हार वाशिवली संघ आता एक चेंडू 10 धावांचा फटका तर क्रिकेटमध्ये नाही आहे. 3 बॉल 30. फटका हवेत आहे. विकेट घेण्याची चान्स आहे. विकेट येईल का? भरपूर धावले होते गोलंदाज. अनिकेत भरपूर धावला होता पण विकेट हातात आली नाही. 2 बॉल शिल्लक आहेत. सामना संपण्याच्या दिशेने आणि सामन्यावरती वर्चस्व आहे ते मात्र देवराज 11 वेहले संघाचं. कासगाव संघ यानंतर फिल्डिंग साठी उतरेल. अनिकेतचा फुलटॉस रिव्हर्स अटेम्प्ट. स्लीपरच्या डोक्यावर नो बॉल प्लस चौकार आहे. बॉलर बाद. 2 नो बॉल टाकलेत. 2 बिमर टाकलेत. चला आणखीन फ्री हिटचा चेंडू आहे. कदाचित इथून 25 धावा 1 बॉल वरती येऊ शकतील असे नो बॉल फेकले तर. राकेश पाटील रॉकस्टार खेळाडू आहे कर्जत तालुक्याचा. नो बॉल टाकलाय. फ्री हिटचा चेंडू जरूर असणार आहे. रिव्हर्स अटेम्प्टने चौकार तर खेचला. 5 धावा मिळाल्या. फ्री हिटची चान्स आहे. फलंदाज इथून आणखीन एक चौकार दाखवणार का? दीपक. फ्री हिटचा चेंडू होता. एकच धाव आता. एकच चेंडू शिल्लक आहे. ललित त्या चेंडूला फेस करेल. स्कोर इथे जरी चेस होऊ शकला नसला तरी ललित आपला पहिल्या राऊंडचा जो वेल फिनिश करणारा सिक्सर होता तसा सिक्सर तो इथून दाखवेल का देवराज 11 वेलेच्या अगेन्स्ट.
सामना जिंकलाय तो मात्र देवराज इलेव्हन वेलस संघाने आणि या सामन्याचा हिरो ठरला. पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगची ताकद त्याने दाखवली. 2 विकेट त्याने घेतल्या. तो विजेंद्र पाटील ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. देवराज इलेव्हन वेलस संघाचा बायकर मॅन बॅक टू बॅक ही दुसरी मॅन ऑफ द मॅच. आणि विद्यमान सदस्य लक्ष्मणजी धुळे साहेबांना मी विनंती करेल की साहेब आपण देवराज इलेव्हन वेलस संघाचा बायकर मॅन ज्याने खरं तर बाईक जिंकलेली आहे त्या विजेंद्र पाटीलला आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच आपण द्यावी. विजेंद्र आपण या ठिकाणी यावं. दमदार खेळ आहे विजेंद्रचा. लक्ष्मणजी धुळे साहेब विजेंद्र आपण या ठिकाणी यावं. लक्ष्मणजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते ही स्पेशल ट्रॉफी बॅक टू बॅक दुसरी प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी. कॅमेरामॅन प्लीज टर्न युअर कॅमेरा टुवर्ड्स प्रेझेंटेशन बॉक्स जिथे आपण बायकरमॅन विजेंद्र पाटीलला पाहतो. कॉंग्रॅच्युलेशन विजेंद्र काय सांगाल किती बाईक आपण जिंकला ते ऐकायला आवडेल. फर्स्ट एक बाईक विजेंद्र पाटीलने जिंकलेले. विजेंद्र खरं तर मैदानाच्या आतमध्ये जी विकेट आहे ना ग्राउंड आहे याबद्दल काय सांगाल. खूप सुंदर ग्राउंड आहे खेळायला मजा येते. तर विजेंद्र आपण जिंकलात खरं तर अभिनंदन आणि क्वालिफाय मॅचसाठी शुभेच्छा. दोस्ती 11 बडवल B+ बॅटिंगसाठी उतरणार आणि त्यांच्या विरोधात मिताली 11 श्री गणेश कासगाव बालाराम शेठ कांबरी यांनी पुरस्कृत केलेला संघ जो फिल्डिंगसाठी आहे कासगाव आणि त्यांच्या विरोधात दोस्ती 11 भडवल B+ मारुती माळी यांचं आगमन झालं. प्रवीण पथारे सरांचं देखील आगमन झालं. सर आपलं स्वागत. हॅलो तर लगेच कासगाव मिताली 11 श्री गणेश कासगाव आपण त्वरित वेगाने क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज मैदानामध्ये रवाना झालेत. पंच देखील काही क्षणात त्या ठिकाणी पोहोचतील. चार षटकांचा हा देखील सामना असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. तदनंतर प्रथमेश 11 धामोते संघाचे संघ कर्णधार. चेंज द गेम वंजारापाडा B संघाचे संघ कर्णधार. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरेडी संघाचे संघ कर्णधार. स्वर्गीय भास्कर 11 संघाचे संघ कर्णधार. या सर्व संघ कर्णधारांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं सहर्ष स्वागत. गेल्या 3 दिवसामध्ये आपले हे 4 संघ क्वालिफाय झालेत आणि आजच्या दिवसामध्ये आजचा जो लॉट्स आहे या ठिकाणी एक संघ क्वालिफाय होणार आहे. या संघांमध्ये अगदी काहीच वेळातच या ठिकाणी चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि तदनंतर मात्र क्वार्टर फायनल सेमीफायनल हे सामने लावले जातील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जे संघ क्वालिफाय झालेत ते जर या ठिकाणी आले असतील तर आपण लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. तर प्रत्येक षटकारासाठी बेंडूदादांची मुलगी नाजुका मिनमिने हिच्याकडून तब्बल प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मॅचला सुरुवात होते. वेगवान गोलंदाजी ज्या प्रकारे वेहेले संघाची गोलंदाजी आपण पाहिली अगदी तशाच प्रकारे मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाची गोलंदाजी देखील धारदार गोलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिली होती. या सामन्यामध्ये देखील अगदी तशीच सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज पॉवर प्लेचा षटक घेऊन आला. 4 षटकांचा सामना. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. अगदी कानाला स्पर्श करून जाणारा हा चेंडू होता या ठिकाणी
आणि तो चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव घोषित केला. कुठली धाव अद्याप धाव फलकावरती लागत नाही. तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत संघ मालकांकडून. स्लोवर पिक केला, त्याला ओळखलं, पाठवलं मिड विकेटच्या दिशेने. वन बाउन्स सीमारेषा पलीकडे समीर मालीच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. जाऊन पोहोचतोय. 4 षटकांचा सामना, 24 चेंडू या सामन्यामध्ये टाकले जातील. ते कासगाव संघाकडून 24 चेंडू खेळले जातील. ते मात्र भडवल बी प्लस संघाकडून कोणत्या धावसंख्येपर्यंत जाणार यासाठी हा संघर्ष. दुसरा चेंडू या ठिकाणी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू अगदी 30 यार्ड सर्कल मध्ये पहिला मोहरा टिपला जातोय. तो मात्र कासगाव संघाकडून जल्लोष या ठिकाणी प्रेक्षकांकडून साजरा केला जातोय. महत्वपूर्ण गडी बाद केला जातोय. समीर माली बॅक टू पवेलियन होतोय. फार मोठा हादरा बसतोय. तो दोस्ती 11 बडवल बी प्लस संघाला. नवीन फलंदाज जर्सी नंबर 17 प्रमोद ऑन स्ट्राईक जातोय. समीर माली, फार मोठा धक्का लागला मी तर म्हणेल दोस्ती 11. तर षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी आदरणीय नरेश दादा मिनमिने यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक असेल. ते मात्र बडवल बी प्लस संघाला. षटकार हॅट्रिक असो चौकार हॅट्रिक असो 1000 रुपयाचे पारितोषिक लावले. प्रमोद ऑन स्ट्राईक. पुढील चेंडू वेगवान चेंडू, ज्या वेगाने चेंडू सरळ निघून गेला अगदी यष्टीरक्षकालाही काही कळलं नाही. त्याच्या हाताला ब्रश होऊन चेंडू सरळ समोर निघून जातोय आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 22च्या स्वरूपात ही धाव धावफलकावरती जोडली जाईल. एक केरी एक चौकार वगळता अजूनही कुठला मोठा फटका या ठिकाणी आलेला नाहीये. आता ऑन स्ट्राईक आपण पाहतोय राकेश पाटील. ऑन साईडला वळून मारण्याचा प्रयत्न केला आणि वाईड या ठिकाणी आणि 1 बाउन्स अशा प्रकारचा इशारा देखील केला जातोय. या एका धावेने आमचे नितेश सर सांगतील धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. त्या मात्र 6 धावा. दोन्ही 12वे प्रतिनिधी दोन्ही संघाचे आपण पाहतोय. एकीकडे बडवल बी प्लस, दुसरीकडे मिताली 11 कासगाव संघाचे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अगदी बारकाईने नजरा ठेवून आहेत की स्कोअर बोर्डवरती नितेश सर काय करतायत, काही उलथापालथ तर नाही ना करत. या सगळ्या नजरा ठेवून या ठिकाणी ते दोन्ही समर्थक अजय सर देखील या मॅचकडे नक्कीच बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कारण कर्जत तालुक्यातील एक संघ आणि दुसरा विचार केला तर त्या ठिकाणी बदलापूर परिसरातील हा संघ. या दोन संघांमध्ये संघर्ष सुरू आहे. पहिले षटक अगदी संपलं आणि पहिल्या षटकामध्ये एक चौकाराच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचला. तो मात्र 6 या धावसंख्येवरती. करणने पहिले षटक टाकलं. एक वेगवान गोलंदाज आहे. ज्या ॲक्शनने ज्या गतीने चेंडू टाकतो ना फलंदाजाला फारसे समजत नाही त्याचे चेंडू आणि त्याचा परिणाम या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती अवघ्या 6 धावा लागल्या. 4 षटकांचा सामना आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये कमीत कमी 30 ते 35 जर धावा आल्या तर मागील सामन्याप्रमाणेच त्या ठिकाणी धावा चेस करणं थोडंसं अवघड जाईल. या ठिकाणी बक्षिसांचा 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी हर्ष नरेश जामघरे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक साहेबांनी लावलेले. साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो आम्ही. षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी, षटकार आणि चौकार हॅट्रिकसाठी ही पारितोषिकं असतील हर्ष नरेश जामघरे साहेबांकडून. तर नवीन गोलंदाज आलाय आमचे अजिंक्य पवार. थोडे उशिरा का होईना या ठिकाणी दाखल झाले. त्यांना चैन पडत नाही आमच्याशिवाय आणि त्या या ठिकाणी आमच्या सेवेसाठी दाखल झाले. तर धन्यवाद अजिंक्य पवार सर. 4 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे साथ दिली. यावेळेस फटका खेळलाय स्ट्रेट ड्राईव्हचा. ऑन साईडला जातोय
आणि त्या ठिकाणी चेंडू हाताळणी केली जाते, फेकी केली करणार तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. चांगलं अपडेट या ठिकाणी पाहायला मिळते. KTC लाईव्ह वेगवेगळ्या अँगलने आपण 3 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धा कव्हर करतोय. क्लॅरिटी देखील अतिशय उत्तम दर्जाची दिवसेंदिवस चांगल्या प्रकारे वाढत चाललेली आहे त्यांची आणि नाव मात्र गाजत चाललेलं आहे. तर आपण देखील ही जर वाहिनी पाहत असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच आमच्या या मित्राला त्याच्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी मदत करा. तर राज हा गोलंदाज दुसऱ्या चेंडूवरती देखील एकेरी धाव 8 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. खऱ्या अर्थाने ओळखला जाणारा तर बेंडूदादा मिनमिने यांच्याकडून तब्बल प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं 500 रुपयाचं भरते 300 100 रुपये वाढले. ओके ठीक आहे, चला 100 रुपये वाढ झालेली आहे. 200 रुपये होते, आता 300 रुपये षटकारासाठी या ठिकाणी केले, कारण षटकार येत नाही आहे. षटकार येणं गरजेचं आहे. संघ मालकांना खुश करण्यासाठी षटकार येणं गरजेचं आहे. प्रमोदच्या बॅटमधून यावेळेस ऑफसाईडला चेंडू जातोय. लॉंग ऑफमधून क्षेत्ररक्षक धावत येणार तत्पूर्वी आणखी एक एकेरी धाव. हवा वातावरणात थोडासा बदल झालाय, दमटपणा निर्माण झालाय आणि त्यामुळे आता मात्र यानंतर लोअर स्कोअरच्या मॅचेस आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील आणि अशा परिस्थितीत संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जरी धावा जरी कमी झाल्या तरी गोलंदाजीच्या जोरावरती आपण संघाला जिंकू शकतो हा आत्मविश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि तो आत्मविश्वास ठेवावा लागेल प्रत्येक संघाला. यावेळेस फटका पुन्हा एकदा जज केलं जातंय त्याच्याही आवाक्याच्या पलीकडे. जजमेंट थोडंसं चुकलं आणि हे जजमेंट चुकताना चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईन पार. हा येतोय चौकार. दुसऱ्या षटकाच्या 7 धावा आल्यात. आता एखादा षटकार एखादा चौकार जर आला तर एक चांगली धावसंख्या या षटकामध्ये होऊ शकते. ती क्षमता देखील या फलंदाजामध्ये आहे. पॉवरफुल शॉट खेळण्यामध्ये माहिर असा फलंदाज आहे. वेगाने बॅट फिरवली, ज्या वेगाने चेंडू आला त्या वेगाने मारण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न फसला. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल पकडतोय आणि राकेश पाटीलच्या पारीचा या ठिकाणी अंत होतोय. हॅलो. तर या दरम्यान चांगला फटका खेळलाय. पंचांकडे आशाभूत नजरेने फलंदाज देखील पाहत असतील. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या आणि रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आला. बॅट्समन रिव्ह्यू आहे. हाईटसाठी बीमरसाठी हा चेंडू मात्र या ठिकाणी चेक केला जाईल. हां खाली आहे ना. इट्स फेअर डिलिव्हरी. 2 धावा या दरम्यान कंप्लीट केल्या आणि 2 धावांनी